अमेरिका इराण युद्धाच्या शक्यतेनं बाजार गडगडला. सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला तर निफ्टी ही 294 अंकांनी गडगडली. अवकाळीसह शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक. स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहात चर्चेची मागणी. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे सरकारला निवेदन करण्याचे आदेश. समृद्धी महामार्गावर सर्रास फळांची विक्री. जालन्यातील कडवंची गावाजवळील प्रकार. वाहन चालक आणि विक्रेत्यांसह जीव धोक्यात. शरद पवारांच्या तब्येतीमध्ये सुधारणा. पवारांना आयसीयू मधून बाहेर काढलं. उद्या रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर. आज दुपारी 3 वाजता राष्ट्रपती मुंबईमध्ये दाखल होणार. हिंदुजा रुग्णालयाच्या वतीनं आयोजित आरोग्यविषयक कार्यक्रमाला हजेरी लावणार. झी 24 तासनं उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीकडून तपासामध्ये सहकार्य नाही. तपासात मदत न केल्यानं अटक केल्याचा पुणे पोलिसांचा. हायकोर्टामध्ये युक्तिवाद. हायकोर्टाकडून प्रकरणाचा निकाल राखून ठेवला. झी 24 तासनं उघड केलेल्या मुढवा जमीन प्रकरणात दिग्विजय पाटील नव्यानं जामीन अर्ज करण्याची शक्यता. अर्ज करण्यास कोर्टाची मुभा. पुणे पोलीस अटक करणार का याकडे लक्ष. नाशिकच्या सिन्नरमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चा. हिंदू भराडी समाजातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी आंदोलन. योग्य न्याय देण्याची मागणी. देशभरात दूध भेसळीच्या प्रकरणात वाढ. देशभरात 38% दुधाचे नमुने भेसळयुक्त. दूध भेसळीच्या प्रकरणात 16% वाढ. FSSAIच्या तपासणीत धक्कादायक माहिती उघड. पैठणमध्ये गोदावरी पात्रात सोनं शोधण्यासाठी नागरिकांची गर्दी. गोदावरीचं पाणी ओसरल्यामुळे नदीपात्र कोरडं. चाळणी घेऊन राखेतल्या मौल्यवान वस्तूंचा शोध. व्हॉट्सअॅपवर आता मेसेज शेड्यूल करता येणार. व्हॉट्सअॅप लवकरच नवं फीचर आणणार. मध्यरात्री जागा राहण्याचं टेन्शन संपणार. नांदेडमध्ये अवकाळी पावसाचं थैमान. ज्वारी, गहू, हरभरा पिकांचं मोठं नुकसान. वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. नदी प्रदूषणाबाबत कोल्हापूरच्या अर्जुनवाडचे ग्रामस्थ आक्रमक. कोल्हापुरात प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी 6 तास कोंडून ठेवलं. नागपूर पेपरफुटी प्रकरणी 4 अटक. शिकवणी संचालकासह 4 जणांना बेड्या. प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना. नाशिकला भूकंपाचे सौम्य धक्के. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हर्सुल परिसर भूकंपानं हादरला. भूकंपाची तीव्रता 1.2 रिश्टर स्केल इतकी. कर्जत पनवेल लोकल सेवा वर्षअखेरीस सुरू होण्याची शक्यता. 29 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गासह स्थानकांचं काम वेगानं सुरू. कर्जत पनवेलकरांचा प्रवास होणार सुसाट. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये विमानसेवा कोलमडण्याची शक्यता. वैमानिकांच्या वेळापत्रकाची स्थगिती मार्चमध्ये संपणार. वैमानिकांवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर डीजीसीएनं केले होते नवं वेळापत्रक. सरकारी तत्वावर सुरू होणार भारत टॅक्सी. दिल्लीमध्ये भारत टॅक्सी सेवेचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या उपस्थितीमध्ये शुभारंभ. शहांचा चालकांसोबत संवाद. वर्ध्यामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. जिल्ह्याला गारपिटीनं झोडपलं. अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं नुकसान. संभाजीनगरच्या पैठणमध्ये भरधाव कार थेट कालव्यामध्ये कोसळली. कारमधील दोघांसह मदतीला गेलेला तरुणही बेपत्ता. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात.